वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पत्नीने 4 गोष्टी कधीच करू नये. जर हे केलं तर आपल्या पतीचं आयुष्य कमी होत आहे. पहिली गोष्ट, पत्नीने कधी खोटं बोलू नये. जे काही असेल ते स्पष्ट ठेवलं पाहिजे. आपण आजकाल बघितलं तर पदम खोटं बोलत असतो, म्हणून कधी खोटं बोलू नये. दुसरं, पतीच्या पहिले भोजन करू नये. त्यामुळं पहिले पतीला अर्पण केलं पाहिजे आणि नंतर पत्नीने स्वीकार केलं पाहिजे. कलियुगामध्ये ते शक्य नाही. कदाचित लोक याच्यावर मला प्रतिक्रिया देतील, पण हे शास्त्राचं मत आहे, हे मी मानतोय. घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही ठरवा. तिसरी गोष्ट, पतीला कधी नावानं हाक मारू नये. की आपण विविध नावं घेऊन घेतो, नाही. त्यांना वैदिक ग्रंथामध्ये आहो किंवा आधारार्थी शब्दांनी दिलं पाहिजे. आजकाल मी एका परिवारामध्ये गेलो, तिथं पहिलं पतीला नाव दिलं, पण वैदिक ग्रंथांमध्ये पतीला नाही. ते एक तर मुलाच्या नावानं किंवा त्यांना आहो ह्या शब्दानं तुम्ही उच्चारू शकतात. चौथी गोष्ट, पती जिवंत असताना कोण्या स्त्रीना आपले केस कापू नये. जर ह्या 4 गोष्टीचं तुम्ही पालन केलं आणि जर हे पालन नाही केलं तर तुमच्या पतीचं आयुष्य कमी होते. म्हणून तुमच्या पतीचं आयुष्य वाढायचं असेल तर ह्या 4 गोष्टी करा. खोटं बोलू नका, पतीच्या पहिले भोजन करू नका, त्याच्यानंतर नावानं हाक मारू नका आणि चौथी गोष्ट, ते जिवंत असताना केस कापू नका. तुमच्या पतीला अतिशय प्रबळ आयुष्य प्राप्त होतं, असं वैदिक ग्रंथाचं मत आहे.